हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल. आज जो काही टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये तो असणार आहे पर्सनल फायनान्स. तर जेव्हा आपण इन्कम स्टार्ट होतं तर त्या इन्कमचं काय करतो किंवा तो फायनान्स कसा मॅनेज करतो, तर त्या सगळ्या थिंग्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक्स क्लिअर होऊन जातील. सो मी सगळ्यात अगोदर आपल्याला जो टॉपिक लर्न करायचा आहे त्याचं इकडे नाव लिहितो आहे, पर्सनल फायनान्स. आता पर्सनल फायनान्स जेव्हा आपण डिस्कवर करतो आहे किंवा त्यामध्ये आपण काही थिंग्स किंवा इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आहे, पर्सनल फायनान्समध्ये सगळ्यात जो मेन आणि कोर टॉपिक आहे फर्स्टवाला तो आहे इन्कम. की जी काही इन्कम आपण तयार करतो आहोत किंवा आपल्याकडे जे काही पैसे येत आहेत ते कुठल्या सोर्समधून तयार होत आहेत. तर त्यासाठी आपल्याला इन्कमचे सोर्स अगोदर कन्सिडर करावे लागतील किंवा लर्न करावे लागतील. सो बेसिकली सध्या इन्कमचे 2 सोर्सेस आहेत एव्हरीवन. त्यामध्ये पहिला जो सोर्स आहे तो आहे ॲक्टिव्ह इन्कम सोर्स आणि दुसरा जो सोर्स आहे तो आहे पॅसिव्ह इन्कम सोर्स. ॲक्टिव्ह इन्कम सोर्स म्हणजे काय, की ज्या गोष्टीमध्ये आपण ॲक्टिव्हली काम करत आहोत, ज्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्हली आपण आपला टाईम स्पेंड करत आहोत टू अर्न मनी, आणि अशा गोष्टींना ॲक्टिव्ह इन्कम सोर्स म्हणून कन्सिडर केलं जाईल. तर पॅसिव्ह काय आहे, की ज्या इन्कम सोर्स जे आहेत किंवा ज्या गोष्टींमधून आपल्याला पैसा मिळणार आहे तर तिथे आपण विदाऊट टाईम पैसे कमवू शकतो. की म्हणजे मला माझ्या दिवसाचा टाईम इन्व्हेस्ट न करता मला जर कुठून पैसे मिळू शकत असतील तर तो माझ्यासाठी पॅसिव्ह इन्कम असेल. आता ॲक्टिव्ह इन्कममध्ये मेनली काय असतं, सॅलरी, किंवा जर सपोज तुम्ही तुमच्या इव्हिनिंग टाईममध्ये कोचिंग प्रोव्हाइड करत असाल तर, किंवा तुम्ही एखादा बिझनेस करत असाल तर, तुम्ही एखादं दुकान टाकलं आहे आणि तुमच्या फ्री टाईममध्ये तिथे जाऊन तुम्ही बसताय आणि त्यामुळे तो बिझनेस रन होतो आहे. सो जिथे जिथे तुम्ही डायरेक्टली टाईम इन्व्हेस्ट करत आहात तो तुमच्यासाठी ॲक्टिव्ह इन्कमचा सोर्स असेल आणि त्यातून जे काही तुम्ही पैसे बनवत आहात ते सर्व ॲक्टिव्ह इन्कममध्ये येऊन जातील. तर पॅसिव्ह इन्कममध्ये काय काय येतं मग? सो पॅसिव्ह इन्कममध्ये अशा थिंग्स येतात की जिथे तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट न करता पैसे जनरेट करता येतात किंवा होतात. फॉर एक्झाम्पल रेंटेड इन्कम, म्हणजे आपण एखादी प्रॉपर्टी बाय करतो आणि तिच्यामधनं आपल्याला एव्हरी मंथ XYZ अमाऊंट क्रिएट होतं. सो तो आपल्यासाठी विदाऊट टाईम इन्व्हेस्टमेंट पैसे मिळतात, तर तो असेल आपल्यासाठी पॅसिव्ह. यानंतर रिअल इस्टेट आहे, त्यानंतर स्टॉक मार्केट आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, कमोडिटीज आहेत, खनिज संपत्ती म्हणजे सोनं वगैरे. यामध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तर आपले अल्टिमेटली पैसे वाढत जातात काही दिवसांनी आणि त्याला आपण जर विकू तर तिथून आपल्याला एक्स्ट्रा इन्कम जनरेट होतं. सो हे सगळे जे आहेत हे पॅसिव्ह इन्कम आहेत. लास्ट वन इज FD. यामध्ये मग यूट्यूबसुद्धा एक पॅसिव्ह इन्कमचा सोर्स आहे, कारण मी जी काही मेहनत घेतो ती वन्स घेतो आहे आणि हा व्हिडिओ जो आपण बघणार आहात तो पुढे जाऊन किती व्ह्यू करेल किंवा त्याच्यावरतून जे काही मॉनिटाईज तयार होईल तर ह्या सगळ्या गोष्टींवरतून हा एक इन्कमचा सोर्स ॲड ऑन होऊ शकतो. सो यूट्यूबसुद्धा पॅसिव्ह इन्कममध्येच येईल. सो इनिशियली इन्कमचे हे 2 वेज आहेत. मग ॲक्टिव्हली प्रत्येकाकडे सेम आवर्स ऑफ आहेत डेमध्ये, तर तुम्ही ते तुमचे कसे यूज करताय किंवा त्यातून कसं इन्कम जनरेट करताय हा अगेन तुमचा पर्सनल गोल असेल. तर पहिला जो पॉईंट होता तो होता इन्कम. आता एकदा जर तुमचा इन्कम हा पॉईंट क्लिअर झाला असेल तर मग दुसरा पॉईंट येतो तुमच्या स्पेंडिंग्स. की इन्कम नंतर आलेले पैसे खर्च होतात आणि इन्कम आणि स्पेंडिंग्सवरतूनच तुमची इन्कम शीटसुद्धा तयार होते. सो पर्सनल फायनान्स जेव्हा आपण लर्न करतो तर जो मेन पार्ट आहे किंवा मेन एरिया आहे तर त्यामध्ये सेकंड जो थिंग आहे विच इज स्पेंडिंग. आता स्पेंडिंग जेव्हा करतो ना गाईज, तेव्हा स्पेंडिंग करायचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप काय आहे, की जेव्हा आपण एखादी गोष्ट खरेदी करतो, म्हणजे इफ यू आर बाईंग गुड्स ऑर सर्व्हिस, म्हणजे एखादी सर्व्हिस आपण घेतो आहोत किंवा एखादी गोष्ट बाय करतो आहे आणि त्यासाठी जेव्हा आपण पैसे देत आहोत त्याला स्पेंडिंग असं बोललं जाईल फिनान्सच्या वर्ड्समध्ये. की तुम्ही कुठलीही एखादी नवीन गोष्ट खरेदी करताय, तिच्यासाठी तुम्ही पैसे पे करताय, सो यू आर स्पेंडिंग युअर मनी. किंवा एखादी सर्व्हिस तुम्ही एन्जॉय करता आहात आणि त्यासाठी तुम्ही त्याचे बिल्स पे करताय, सो अगेन दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज स्पेंडिंग. ठीक आहे.
जर आता स्पेंडिंग जर तुम्हाला क्लिअर असेल तर पैसे स्पेंड करायचे 2 टाईप्स आहेत एव्हरीवन. पहिला जो आहे तो आहे की तुम्ही कॅशमध्ये स्पेंड करताय पैसे. सगळ्यात अगोदर जे आपलं पैसे स्पेंड करणं आहे तो आपण हार्ड अर्न कॅश स्पेंड करतो. आणि दुसरा जो टाईप आहे यामध्ये पैसे स्पेंड करायचा की आपण पैसे बॉरो करून स्पेंड करतो, म्हणजेच क्रेडिटवरती स्पेंड करतो. लाईकवाईज की तुमच्याकडे सध्या पैसे नाही आहेत बट यू आर बॉरोईंग समवन्स मनी टू पे युअर बिल्स. जसं की तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आणि तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता. सिमिलरली की तुम्ही ते पैसे नाही देतात इनिशियली बट लॅटर ऑन तुम्हाला ते पैसे भरावे लागतात. तर ह्या 2 टाईप सध्या आहेत. मग तुम्ही त्याचे EMIs करून भरता किंवा व्हॉट एव्हर. सध्या या 2 वेजमधून सगळेजण पैसे खर्च केले जातात. सो ह्या 2 वेज आहेत गाईज की ज्याच्यावरतून आपण मेन जे पर्सनल फायनान्समध्ये जे 2 टॉपिक आहेत ते हे आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे 3 टाईप्स कन्सिडर होतात यामध्येच. याच पर्सनल फायनान्समध्ये आपल्याकडे अजून 3 टॉपिक्स तयार होतात. आणि ते कोणते आहेत तर यामधला जो 3rd टॉपिक आहे तो आहे सेविंग्स. तर सेविंग्स लर्न करायच्या अगोदर आपल्याला इन्कम शीट लर्न करावी लागेल. तर त्यासाठी आपण आता लर्न करूया इन्कम शीट. व्हॉट इज इन्कम शीट? सी एव्हरीवन, सगळ्यात अगोदर आपण इथं आपले इन्कम लिहूया आणि इन्कमचे काहीतरी वेज असतील. इकडे असतील आपले एक्सपेन्स, म्हणजेच आपले खर्च जे होत आहेत किंवा होणार आहेत. आता इन्कममध्ये काय काय इन्कम असतं तर त्यामध्ये आपण एक कन्सिडर करूया सॅलरी. सॅलरीच्या व्यतिरिक्त जे काही तुमच्याकडे इन्कमचे सोर्सेस असतील, फॉर एक्झाम्पल रेंट, आणि त्यामधून जे काही अमाऊंट तुम्हाला समजा तयार होत असेल. फॉर एक्झाम्पल मी लिहितो इथं 10,000 रुपीज सॅलरीमधून मिळतात, 3,000 रुपीज रेंटमधून मिळतात, किंवा अजून तुमचे काही एक्स्ट्राचे इन्कम्स असतील तर तुम्ही ते इकडे नोट डाऊन करू शकता. एक्सपेन्समध्ये काय येतं तर तुमचे सगळे खर्च, ज्याच्यामध्ये तुमचे बिल्स असतील, लाईट बिल्स, इलेक्ट्रिसिटी बिल्स, एव्हरीथिंग. बिल्स नंतर तुमचे काय काय येतील अगेन, EMIs, परत हाऊसचा रेंट जर तुम्ही रेंटनी राहत असाल तर, ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत त्यावाल्या युटिलिटीज पण येतील. ज्या ज्या थिंग्स तुम्हाला लागणार आहेत त्या सगळ्या मंथमध्ये एक्सपेन्समध्ये येतील. आणि मी असं समजतो की हे सगळे एक्सपेन्समध्ये टोटल जो एक्सपेन्स आहे तो काय होतो आहे आणि टोटल इन्कम किती आहे याचा जर आपण हिशोब लावत असू तर समजा टोटली इन्कम या पर्सनचं होत आहे 13,000 रुपीज आणि एक्सपेन्स होत आहेत 3,000 रुपीज फॉर अ मंथ. एव्हरीवन, जस्ट एक्झाम्पल आहे. इन्कम 13 आहे आणि 3,000चे खर्च आहेत. मग आता जे उरलेले 10,000 रुपये आहेत ना, जे रिमेनिंग 10,000 रुपीज आहेत, तर ते असेल बॅलेन्स. 13मधून जर 3,000 जात असतील तर रिमेनिंग जी अमाऊंट राहणार आहे तर तिला कन्सिडर केलं जातं बॅलेन्स, विच इज रिमेनिंग बॅलेन्स. की तुमच्याकडे आता त्या महिन्यामध्ये किती रुपये उरतात. आणि जो पर्सनल फायनान्समधला जो 3rd पॉईंट आहे ना तो या बॅलेन्सवरतून तुम्हाला कामात घ्यायचा आहे एव्हरीवन. तर हे जे बॅलेन्स असणार आहे तर या बॅलेन्सला मग तुम्ही अजून यूज करू शकता. आता त्यामध्ये काय येतं तर 3rd टॉपिक आहे विच इज सेविंग्स. तर त्यासाठी आपण पुढचा व्हिडिओमध्ये बघूया. तो उद्याला अपलोड केला जाईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.